सो हे गाईज वेलकम बॅक टू आपल्या यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज आपण आपल्या शॉपची शिफ्टिंग करतो आहे. म्हणून तुम्ही विचार करत असेल की मागचं शटर आज का बंद आहे, कारण आपण आपलं शॉप शिफ्ट करतो आहे. आपलं म्हणजे बॉब अँड कोमल चायनीज कॅफे आपण ईस्टला शिफ्ट करतो आहे. तुम्ही त्यांच्या ब्लॉगमध्ये बघितलं त्या दिवशी लोकेशन. आपण त्या लोकेशनला आज पूर्ण त्यांचं शिफ्टिंग करतो आहे. तर आज पूर्ण सामान पूर्ण शिफ्ट होईल. मग तिथे तर काम चालू झालं आहे. आता काम पूर्ण सामान आता आपण काढतोय इथून. नॉन ए सी रूम आम्ही रात्रीच खोलला आहे. पूर्ण लाईट फॅन वगैरे याचा पूर्ण पसारा झाला इथे. हा टेम्पो ए सी रूम अजून खोलायचा बाकी आहे. पहिला नॉन ए सी रात्री आम्ही खोलला. खूप लेट झालेला आम्हाला, म्हणून मग आम्ही घरी गेलो. आम्हाला म्हणजे मी एकटाच होतो आणि माझ्यासोबत जो ज्याने पूर्ण खोलला तो होता. आम्ही दोघंजणं होतो. 2-2:30 वाजले आम्हाला घरी जाण्यासाठी. म्हणून ए सी रूम आम्ही ठेवला आहे खोलायचा. ते बघा अजून आपला ए सी रूम किती भारी वाटतं आहे. तसाच पूर्ण सेटअप आपण तिथेसुद्धा करणार आहेत. आणि तिथे पण आपला कॅफे भारीच असेल एकदम. बोलते ना वो सबसे अलग, तसं असेल आपलं. बघा सामान काढून झालं आहे. अंकल आहेत. अंकल आहे, मी आहे, आपला विश्वास आहे आणि आपला इथे राजन आहे. अर्धं सामान आमचं नॉन ए सीमधलं पूर्ण काढून झालं आहे. इथे जरा काढत आला, बाहेरच जायला लागेल आपल्याला. मला तर असं वाटतं की 2-3 फेऱ्या होतीलच आमच्या, कारण की आपलं सामान खूप जास्त आहे. तर पहिल्या फेरीमध्ये आपण पूर्ण नॉन ए सीचं सामान नेऊया आणि मग परत आपल्याला यायला लागेल. त्याच्यामध्ये आपण ए सीचं सामान तोपर्यंत खोलून होईल. आपला खोलणारा माणूस येईल तोपर्यंत 3 वाजता आता. आणि ते ए सीचं सामान पूर्ण खोलून मग परत एक फेरी मारायला लागेल आणि ए सीचं सामान त्याच्यामध्ये न्यायला लागेल. प्लस अजून एक फेरी मारायला लागेल ती आपल्याला किचनच्या सामानसाठी. तर आता फॅनचे पाते खोलायचे राहून गेले. आपण फॅनचे पाते जर असे टाकले फॅन तिकडे तर पाते फुटू शकतात. म्हणून फॅनचे पाते आम्ही खोलून त्यावेळेला टाकतोय. तर आपलं एकदम सामान येत असेल. आपलं पूर्ण सामान तर केलं आहे. फक्त फॅन आणि आपला टेबल राहिला आहे मोठा आणि फ्रीज. तर आपण काहीतरी ॲडजस्ट करूया आता त्याच्यामध्ये. पण गरम तर खूप होते कारण की फॅन आम्ही काढून ठेवल्यात म्हणून फॅन लावू नाही शकत. गरम तर खूप होते. फॅन काढला बस बाबा सीटे पैशात कमी इकडे. हां काय करायचं आहे तिकडे पोलिसाला द्यायला लागेल का? एंट्री द्यायला लागते तिकडे 20 रुपये. हां चालेल ना, चल ना. काहीच सर्व सामान आमचं लोड करून झालं आहे टेम्पोमध्ये नॉन ए सीचं. बघू शकता तुम्ही घाम किती आला आहे मला. आणि हा टेबल आपला जरा राहत नव्हता पण ॲडजस्ट करून ठेवायचं होतं कसं तरी, म्हणून आपला भाऊ बांधतोय मस्तपैकी त्याला. आणि सर्व सामान गेलं आहे आतमध्ये. आता 2 जण टेम्पोवरती जातील, मी गाडीवर आणि माझ्यासोबत विश्वास नाही तर अंकल राजन, तिघांपैकी एक जण येईल. आणि सर्व सामान परत तिकडे उतरवून दुसऱ्या गाल्यात ठेवायचं आहे आम्हाला आणि मग परत यायचं आहे, कारण की आपलं ए सीचं सामानसुद्धा अजून बाकी आहे. हे गाला दिका पुरा खाली हो गया आहे. गाला आपला पूर्ण खाली झाला आहे. फक्त फ्रीज राहिलं आहे त्याच्यामध्ये, कारण की फ्रीज ह्याच्यात जागाच नव्हती फ्रीजसाठी. म्हणून बोललो फ्रीज राहू दे, सेकंड फेरीला आपण फ्रीज घेऊन जाऊया. बाकी सगळं सामान आपलं लोड झालं आहे. तर आपण डायरेक्ट आता तिकडे भेटूया खाली उतरवताना सामान. चलो मिळते आगे. काय तुम्हाला त्या दिवशी बॉब आणि कोमलने त्यांचं लोकेशन सांगितल्याप्रमाणे आपण त्या लोकेशनवरती पोहोचलो आहे. हे बघा आपलं हे न्यू लोकेशन आहे. इथे सुद्धा न्यू बॉब अँड कोमल चायनीज कॅफे ओपन होणार आहे आणि इथे काम चालू झालं आहे. तुम्हाला मी काम पण दाखवतो. तर हा आपला न्यू गाला आहे आणि इथे काम चालू झालं आहे. बघा आता कसं आहे आणि नंतर कसं असेल ते. हे आजच काम चालू केलं आहे म्हणून मी आजच तिकडची शिफ्टिंग केली आणि आपलं हे तिकडचं सामान पण पूर्ण आलं आहे इथे. हे आता इकडे आम्ही बाजूच्या गाड्यामध्ये शिफ्ट करू, कारण की इथे तर जागा नसेल. इथे ह्यांचं सामान सर्व आहे. आज हे फायनल होऊन जाईल. हे सेम आम्ही बाहेरसुद्धा करणार आहेत. बाहेर बघा जुने पत्रे आहेत, तर बाहेर पण असे नवीन पत्रे लागतील. ही पूर्ण जागा बघा किती मोठी आहे. हे तुम्हाला केल्यानंतर तुम्ही बघा कसं असेल ते. आपलं हे काम तर चालू आहे आता. बघूया किती भारी होते. आणि पूर्ण बनवल्यानंतर तर मला तर असं वाटतं एकदम सुपर्बच असेल. आपली वॉल वगैरे सर्व काचा वगैरे पण आपण सर्व लावणार आहे. जसा सेटअप तिथे होता आपण तसा इथे करणार आहे. आणि हा ए सी रूम असेल आणि बाहेर आपण बाकीचा सेटअप करणार आहे पूर्ण. बघा आपला लुक कसा झाला आहे, एकदम काळा. कारण की ऊन खूप आहे काहीच. आणि अजून तर आम्ही फक्त नॉन ए सीमधलं सामान आणलं आहे.
AC रूममधलं सामान आणायचं बाकी आपलं, कारण की आपला पिकअप होता, पिकअपमध्ये एवढं सामान बसलं नव्हतं. प्लस आपण AC रूममधलं सामान खोललंसुद्धा नव्हतं. तर आता तिकडे माणूस गेला आहे, ते सामान खोलतो आहे आणि आम्ही हे सामान घेऊन आलो आहे. हे सामान ठेवायला इथे तर जागा नाही आहे, कारण की इथे यांचं काम चालू आहे. आम्ही बाजूचा गाला घेतला आहे, त्याच्यामध्ये सामान पूर्ण ठेवणार आणि परत जाऊन मग आपण AC रूममधून सामान आणणार इथे आणि ते पण त्याच गाल्यामध्ये ठेवणार, कारण की तो गाला मोठा आहे. तिकडे पूर्ण जागा होऊन जाईल. जर नाही झालं तर आपण त्याच्या बाजूचा गाला पण घेऊ आणि सर्व सामान आजच आपण शिफ्ट करू. फक्त किचनचं सामान मला वाटतं की राहील आज. किचनचं सामान आज शिफ्ट होऊ शकत नाही, कारण की जागा आपल्या इथे कमी आहे. तर मग किचनचं तिकडेच, बाकी इथे सर्व सेटअप रेडी झाल्यानंतर मग आपण ते सामान आणू. जर पॉसिबल झालं तर मग आजच आणू ते सामान. पण ठीक आहे, बघूया. आपलं सामान बघा पूर्ण इथे ठेवलं आहे, तसं सजवून ठेवलं आहे. एका बाजूला एक खुर्ची अशी सजवून ठेवली आहे इथे पण, कारण की आपलं काम एकदम टॉपटिपच असते, एकदम भारी. आणि हे काम पण एकदम भारीच होणार आहे झाल्यानंतर. हे तुम्हाला आता असं वाटत असेल की काय, बट हे जेव्हा होईल एवढं सुंदर दिसेल. ऑब्व्हियसली यार, बॉब अँड कोमल चायनीज कॅफे आहे तर भारी तर असेलच. जसं आपलं तिथे होतं तोच सेटअप आपण इथे करणार आहे सेट. तर भेटूया परत, आपण बघूया थोडीफार आता कामं चालू करूया. पूर्ण झालं पाहिजे आजच्या दिवसामध्ये. ठीक आहे, मिळते. हा ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि कसं आपण शिफ्टिंग केलं आहे पूर्ण सर्व बघा. तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला तर विसरू नका. तर आपण आता ह्या गाल्यामध्ये आपलं पूर्ण सामान ठेवतो आहे. हा जरा जाम झाला आहे, खूप दिवसातून बदलाय वाटते का. हा गाला बघा किती मोठा आहे. हा आपण घेतला नाही, फक्त इथे आपण आपलं सामान ठेवणार आहे, कारण की आपल्या त्या गाल्यामध्ये आपलं काम चालू आहे म्हणून तिकडे जागा नाही, तुम्हाला मी बोललो. तर आपण ह्या गाल्यामध्ये आपलं पूर्ण ACचं आणि नॉन ACचं पूर्ण सामान इकडे आपण ठेवूया. प्लस किचनचं सामानसुद्धा राहील. एवढा मोठा गाला आहे हा. ह्या गाल्यामध्ये सामान ठेवून 2 दिवसानंतर ते सामान पूर्ण कंप्लीट झाल्यावरती काम परत आपण आपला सेटअप लावायला चालू करणार. ते इकडचं कामं तिकडे आपण घेणार. बघूया, आपण ठेवूया आता पटापट, कारण की खूप सर्व कामं नाही झाली अजून. सर्व कामं नाही झाली अजून, थोडीशी कामं बाकी आहेत. आम्ही आता जस्ट जेवलो सर्वजण. अंकल इथे बसला आहे, विश्वास इकडे बसला आहे. सर्वांचं जेवून झालं आहे आमचं आणि फक्त AC रूम आपल्याला शिफ्ट करायचं आहे आता. नॉन AC रूम तर आपण पूर्ण शिफ्ट केला आणि किचन जे असेल तर आपण ते उद्या शिफ्ट करणार आहे, नाही तर पॉसिबल झालं तर आज रात्री, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो. तर आता आम्ही नॉन AC पूर्ण काढायला घेतो आहे. परत टेम्पो आपला येतो आहे, टेम्पो आलं की परत ते टाकून तिकडे सेम गाल्यामध्ये बाजूला शिफ्ट करणार आहे पूर्ण. तर बघा, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघत राहा. चालू हो. तर आता AC मधलं सामानसुद्धा आम्ही पूर्ण इथे आणलं आहे आणि हे लास्ट सामान आहे. आता बाकी किचनचं बाकी असेल. हे सर्व सामान आता आम्ही AC मधलं इथे शिफ्ट करू आणि डायरेक्ट घरी. बघा आतमध्ये काय काय आम्ही सामान शिफ्ट केलं आतापर्यंत. आता तुम्हाला वाटत असेल की कपडे कसे काय चेंज झाले, तर कपडे ह्यामुळे चेंज झाले की कारण की दिवस दुसरा चालू झाला आहे आणि किचनचं सामान फक्त बाकी आहे आमचं. बाकी सर्व आमचं झालं आहे. किचनचं सामान आज गेला म्हणजे आपलं सर्व काम फिनिश शिफ्टिंगचं. फक्त तिकडे आपलं त्या गाल्यामधून परत आपलं सेटअप लावायचं काम चालू आहे, ते 2 दिवसानंतर. आता सध्या ते हे काम पूर्ण करूया. आता आज पूर्ण झालं म्हणून समजा. आता थोडंसं सामान बाकी आहे काढायचं. टेम्पो येतो, टेम्पोमध्ये सर्व सामान भरून मग आपण सर्व सामान घेऊन जाणार. बस. बाकी मी खोललं आहे बघा, कसं वाटतंय. दुसरा खोलणारा येईल 3 वाजता. 3 वाजेपर्यंत वाट बघण्यापेक्षा आता मीच खोलून टाकलं, म्हणजे टेन्शन नाही. चला ठीक आहे. चलो ऐसा ही करो इसको भी. होता है ना. आता एक फ्रीज टाकतो, 2 फ्रीज टाकून झाले कशा तरी. मोठावाला आणि एक छोटावाला. ऐसा करो, ऐसा करने का हाँ चलो उधर से पकड़ो हम. उठो.
वजन फ्रीज आहे. दाम बघा किती आलाय. 2 फ्रीज गेले, छोटेवाले एक मोठा फ्रीज गेला. बाकी जातं हे सामान, बाकी हे सामान दिखा कितना है. ये भी देखो, इधर भी है और अंदर भी है. सगळं सामान तर हे काम झालं आज असं मला वाटतं आहे फायनल. थोडंसं फक्त बाकी आहे. हे किचनचं सामान सर्व शिफ्ट आम्ही करू तिकडे. आज सर्व सामान ठेवू. 2 दिवस त्या गाड्यामध्ये सामान राहील. त्याच्यानंतर मग आम्ही परत तिकडचा सर्व सेटअप लावायला घेऊ. तर आज तर थोडं मला वाटतं उद्या आराम करायला भेटेल. ठीक आहे, भेटूया पुढे पण. तर फायनली आमचं सर्व सामान झालं आहे काढून. हा ए नॉन AC रूम पूर्ण खाली, प्लस AC रूमसुद्धा पूर्ण खाली. बघा किती भारी रूम बनवलेला आपण. AC रूम पूर्ण खाली, प्लस ह्या टेम्पोमध्ये एक सामान गेलं, अर्धं सामान, आणि त्या टेम्पोमध्ये अर्धं सामान गेलं. फक्त ह्या 2 टेम्पोमध्ये आपलं किचनचं सामान गेलं आहे. कारण की किचनचं सामान खूप होतं आणि त्या सर्व पसारा राहिला आहे आता आपल्या किचनचा. फक्त ॲडजस्ट फॅन खोलायचं बाकी आहे. आणि हे आपलं ह्याच्यामध्ये गेलं नाही, म्हणून ह्याच्यासाठी अजून एक आपल्याला ट्रिप करायलाच लागेल. बघा किती सामान आहे. सो फायनली आमचं सर्व सामान ठेवून झालं आहे. सर्व सामान आम्ही शिफ्ट केलं आहे. बघा इथून दिसणार नाही, मागे सर्व सोफा टेबल खुर्च्या वगैरे आहेत. आणि इथे हा डीप फ्रीज आहे, इथे फ्रीज आहे, याच्या बाजूला एक फ्रीज आहे. बाकी सर्व सामान आपलं आलं इथे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने परत एकदा दाखवतो. पण आता तुम्हाला सांगतो आहे मी, आपलं सर्व सामान झालं आहे शिफ्ट आणि सर्वजण थकले आहेत खूप. आता बाकी सर्वांना विचारू आपण कसं वाटलं शिफ्ट करून. अंकल, अरे याची मजा आहे की नाही? मजा आहे की नाही? मजा आया, मजा बहुत मजा आया ना? मजा आ रहा है. विश्वास को पूछता हूँ. विश्वास, मजा है कि नहीं? बहुत हाँ, भारी. बहुत भारी मजा. ये राजन को कैसा लगा? हाँ, बहुत भारी. क्या कर रहा है? ठंडा पी रहा है, ठंडा. थंडा पी तू. तर सर्वजण थकले आहेत. माझा चेहरा बघा किती काळा झाला आहे. हो, तुम्हाला अजून एकदा बॅक कॅमेऱ्याने मी दाखवतो आपण काय काय सामान इथं आणलं आहे. तर काय काय नाही, आपण सर्वच सामान आणलं आहे. बाकी तिकडे काहीच नाही बाकी आता. सर्व आपलं आता उद्यापासून आपलं त्या ह्याच्यामध्ये काम चालू आहे. काम चालू झालं आहे तसं, बट उद्या ते काम आपलं जसं फायनल झाल्यानंतर आपला हा सेटअप पुन्हा तिथे लागेल आणि पुन्हा आपलं शॉप एक नंबर जसं पहिला होता तसा बॉब अँड कोमल चायनीज कॅफे एकदम भारी दिसणार आहे. परत तेवढं नाही, 1 तारखेला शॉप चालू होईल. आता 2 दिवसानंतर, 2 किंवा 3 दिवसानंतर. सर गाईज, इथे जाऊन आपला हा दिवस संपलेला आहे आणि आम्ही खूप थकलो आहे. बघा विश्वासचं तोंड, राजनचं तोंड. अजून हे सगळ्यात मोठं हतियार बाकी आहे आतमध्ये ठेवायचं. हे सगळ्यात मोठं हतियार आहे आमचं. बाकी सामान तर सर्व लोड आहे आतमध्ये, फक्त हेच बाकी आहे. हे जसं झालं शिव तसं आधी पहिला फ्रेश होणार. हात बघा, घरी जाणार, फ्रेश होणार आणि डायरेक्ट झोपून जाणार. चलो, तो हा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे. हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण शिफ्टिंग दाखवली आपलं त्या कॅफेमधून. आपण इथे नवीन कॅफे ओपन करतो आहे, बॉब अँड कोमल चायनीज कॅफे इथे नवीन ओपन होतो आहे. तर इकडे आपण पूर्ण सामान शिफ्ट केलं आहे, हे त्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलं आहे. हा ब्लॉग पूर्ण बघा. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. असंच प्रेम देत राहा आणि भेटूया परत नव्या ब्लॉगमध्ये. बाय, लव यू.